नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जगामध्ये असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या ही झपाट्याने कमी होते आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की काही काळातच तो देश पूर्णपणे मोकळा होऊन जाईल। गेल्या 60 वर्षांमध्ये प्रथमच चीनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लोकसंख्येमध्ये घट नोंदवण्यात आली आहे। परंतु हे फक्त चीनमध्ये घडत नाही। गेल्या वर्षी जुलैमध्ये करण्यात आलेल्या 2100 साठीच्या यूएनच्या अंदाजानुसार अनेक देश विशेषतः युरोप आणि आशियातील येत्या काही दशकांमध्ये त्यांची लोकसंख्या झपाट्याने कमी होणार आहे। इतर काही देशांमध्ये लोकसंख्या आधीच कमी होत आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये 10 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या 8 देशांची लोकसंख्या कमी झाली आहे। यापैकी बहुतेक देश हे युरोपियन आहेत। रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनची लोकसंख्या देखील झपाट्याने कमी झाली आहे। इटली, पोर्तुगाल, पोलंड, रोमानिया आणि ग्रीसमध्ये देखील लोकांची संख्या प्रचंड कमी झाली आहे। या देशांमध्ये लोकसंख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत। त्यापैकी काही देश वेगळे आहेत, परंतु ज्या सर्वांमध्ये समान गोष्ट आहे की या देशातील स्त्रियांना पूर्वीच्या मानाने सरासरी कमी मुलं होत आहेत, म्हणजेच त्यांचा प्रजनन दर हा कमी आहे। जागतिक बँकेच्या मते या दक्षिण आणि पूर्व युरोपियन देशांमध्ये प्रति महिला 1.2 ते 1.6 इतका मुलांचा प्रजनन दर नोंदवला गेला आहे। लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी प्रजनन दर हा 2 पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे। याशिवाय पोलंड, रोमानिया आणि ग्रीस यामध्ये लोक मोठ्या संख्येने कामाच्या शोधात इतर देशांमध्ये जात असतात, त्यामुळे या देशातील लोकसंख्येवरती देखील परिणाम होत आहे। युरोपाबाहेर जपानमध्ये देखील वृद्धांची संख्या वाढते आणि तरुणांची संख्या झपाट्याने कमी होते। याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीमागे 1.3 मुलं जन्माला येत आहेत आणि इतर देशातून फार कमी लोक तिथे येऊन स्थायिक होत आहेत। 2011 ते 2021 दरम्यान जपानची लोकसंख्या ही 3 दशलक्षांपेक्षा जास्त कमी झाली। मध्य पूर्वेलाही हीच स्थिती आहे। सिरियामध्ये 1 दशकांहून अधिक मोठ्या युद्धानं लोकसंख्या उद्ध्वस्त झाली आहे। असे लाखो लोक आहेत जे शेजारच्या देशांमध्ये पळून गेले आहेत। सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राईट्स यांच्या अंदाजानुसार या लढाईमध्ये 6,06,000 पुरुष आणि महिला आणि मुलं मारली गेली आहेत। चीन जागतिक सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे। अनेक वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावरती वाढत्या वृद्ध लोकसंख्येच्या प्रभावाबद्दल चिंता आहे, परंतु लोकसंख्या कमी होण्यास 10 वर्ष लागतील अशी तिथे सरासरी अपेक्षा आहे। नुकतंच असं आढळून आलंय की चीनमध्ये पूर्वीपेक्षा कमी लोक आहेत आणि असा अंदाज आहे की हा ट्रेंड बराच काळ टिकेल आणि येत्या काही वर्षांमध्ये लोकसंख्येवरती तो परिणाम करेल। असा अंदाज आहे की 2100 पर्यंत चीनची लोकसंख्या जवळजवळ निम्म्याने कमी होईल आणि 1.4 अब्जवरून 771 दशलक्ष होईल। त्यानंतर रशिया, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि स्पेनची लोकसंख्या 2030 पर्यंत कमी होण्यास सुरुवात होणार आहे। या दशकाच्या सुरुवातीपासून संपूर्ण युरोपची लोकसंख्या कमी होऊ लागेल। काही अपवाद देखील यासाठी आहेत, परंतु ते फारच थोडे आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जगातील लोकसंख्या कमी होते आणि हा जगासाठी एक चिंतेचा विषय आहे। तर मग मित्रांनो, जगाची लोकसंख्या झपाट्याने कमी होते, यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।